आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माजी आमदार सावंत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये आमदार तात्यासाहेबांचा हात असल्याचं म्हटलं जाते, कारण ही घटनाच त्यांच्या कार्यालयासमोर घडलेली आहे. तात्यासाहेबांवरही संबंधित आमदारांना हल्ला केल्याचं बोललं जाते. अधिक माहितीसाठी आम्ही पोलिसांशी संपर्क साधतोय, पण पोलिसांची यावर काहीही प्रतिक्रिया नाही. एकंदरीतच सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असणारी गुंडागिरी कधी थांबणार, असा समस्त नागरिकांचा सवाल आहे. बघितलं, या तात्यासाहेबांचे उद्योग निस्तरता आपल्या अंगाशी आलंय सगळं. मग आता काय करायचं ठरवलं साहेब? लिसन केअरफुली. एका माजी आमदारावर हल्ला झालाय, तेव्हा त्याची दखल आपल्याला घ्यावीच लागेल. खुसपुडे. येस सर. तुम्ही स्वतः जाऊन जबाब घ्या. त्यांच्यावर नक्की कोणी हल्ला केलाय हे आपल्याला माजी आमदार सावंत सांगू शकतील. येस सर. हा बोला खुसपुटे. पंकजराव, तुमच्या ऑफिसात झालेल्या तथाकथित हल्ल्याच्या घटनेची चौकशी माझ्याकडे आली आहे. बरं मग? नाही म्हटलं सांगावं, बाकी भेटून बोलूच की सविस्तर. ठीक आहे, मी निघतो इकडून, तुम्ही पण निघा. हा येतो. सवे कवे, ह्या पोरींचा नंबर घ्या आणि फोन लावा ह्यासनी. तुम्हाला जर नवी वहिनी घरात आणायची असेल ना तर लागा आत्ताच कामाला. काय मम्मी, कसल्या कामाला? नक्की दादाला? घ्या, वेळेत दिलाय. आता चालू असतोय माझ्या पप्पांच्या नावाचा उद्धार. तू नको सांगू तुझ्या पप्पाचं कौतुक, माहिती आहे मला. काय तू ए गप्पा दोघं पण. सत्या, अरे जरा बघ की. मम्मी, आता येळ नाही अजिबात. हाय का आता? रातच्याला बी उशीर आला असं ना तबी लगेच निघालास वय. अरे 2 मिनिट बी लागत नाहीत, बघ की जरा. अगं मम्मी, तात्यासाहेबांवर हल्ला झालाय काल. काय? होय, तिकडच चाललोय मी. ठीक आहेत ना तात्यासाहेब? होय ठीक आहेत. सत्या, तात्यासाहेबांना म्हणावं मम्मी साहेबांनी काळजी घ्यायला सांगितली. होय. ए माझ्या वागरा, जायच्या आधी जरा नजर टाकी. अगं मम्मी, मी त्या रुपालीला भेटलो काल आणि मला असं वाटतंय की ती मनापासून तयार आहे माझ्याशी लग्न करायला. तेव्हा तर तिला त्याचाच म्हणाली होती मला ह्याच्या संगत लगीन नाही करायचं म्हणून. हे बघ सत्या, तिच्या सकट तिच्या आई बापानं आपल्या खानदानाचा एवढा अपमान केलाय आणि तरी बी तू तिलाच आपल्या घरची सून बनवायची म्हणतोस वय. अगं मम्मी, गैरसमज झाला होता त्यांचा आणि आता सगळं क्लिअर आहे आमच्यात. त्यामुळे रुपालीनं माझ्याशी लग्न करायचा डिसिजन घेतलाय. तरी बी मी ह्या लग्नाला होकार देत नसते. मम्मी अगं दादाला पोरगी आवडली तर आपण कशाला नाही म्हणायचं? आणि अगं मी आणि सपनीनं पण मनानच लग्न ठरवलं होतं. अगं तेव्हा तर तू होकार दिला होतास, मग आताच काय झालं? गप तो का जाई द्या. तेव्हा सपनीचा बाप आला होता आपल्याकडे गरीब तोंड घेऊन. माया, संसार त्या दोघांना करायचाय. ते दोघं जर एकमेकांना पसंत करत असतील तर आपण का मोडता घालायचा? आणि तसंही या घरात कुठल्या पोरीला काय सहन करावं लागतं याची चांगली कल्पना आहे मला. त्या मुलीनं जर होकार दिला असेल तर काहीतरी विचार करून होकार दिला असेल ना. आणि महत्वाचं म्हणजे हे लग्न जमवण्यासाठी मंजूनं जास्त मेहनत घेतली, तेव्हा या लग्नाला माझी अजिबात हरकत नाही. सत्या वय वय, आता सत्य दादाला एवढंच वाटतंय म्हणजे खरंच ती पोरगी तयार असेल बघा. तेव्हा तुम्ही विचार करा मम्मी. म्हणजे तुम्ही समजेजण माझ्या विरोधात उभे आहेत तर ठीक आहे. तुम्ही समजे म्हणताय तर. पण सत्या, जवळ त्या पोरीचा आई बाप माझी माफी मागत नाहीत त्यावर मी काय होकार देत नसते.
नमस्कार. नमस्कार खुसपुटे, या बसा. हा आलो. नमस्कार. नमस्ते. काय मग कधी सुरू होती चौकशी आणि काय काढणार यातून बाहेर तुम्ही? नाही आता तात्यासाहेब एवढं लोकप्रिय आमदार आहेत आणि त्यांच्या बाबतीत हे सगळं घडावं म्हणजे बघा की त्यांच्याच ऑफिसात सावंतावर हल्ला झाला, तो पण त्यांचा कट्टर विरोधक. तर काय बी झालं तरी तात्यासाहेबांच्यावर संशय येणारच की लोकांनी. त्यात सावंत हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आला की मला जबाब घ्यायला लावलाय. आता फक्त तात्यासाहेबांचं नाव येऊ नये एवढंच म्हणतोय मी. खुसपुटे, चौकशी झालीच पाहिजे. शेवटी कायदा पाळणारी माणसं आपण. पण एक काम करा, जबाब नोंदवायला आपल्याच भट्टीतला माणूस ठेवा, नाहीतर जबाब मिळणारच नाही याची सोय करा. आता कसं आहे, अशा कामांसाठी जरा जास्त मेहनत घ्यावी लागते. नाही म्हणजे एकट्यानं काम होत नाहीत ना, माणसं सोबत घ्यावी लागतात. आणि माणसं सोबत घ्यायची म्हटल्यावर थोडं आम्ही समजू शकतो. हे घ्या, तोंड गोड करा. मिठाई. अर आजकाल लयच गोड व्हायला लागलं बरं का. एक मिनिट आहे. हॅलो सर. हॅलो वाघमारे. हा ते माजी आमदार सावंत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. आज जावा तिकडे ड्युटीला. पण सर ही लई मोठी केस आहे, मी तिथं जाऊन. मी सांगतो तेवढंच करायचं. सिनियर आहे मी तुमचा, मी दिलेला ऑर्डरी पाळायच्या. आणि हो, आज 14 तासाच्या ड्युटीची तयारी ठेवा. हॉस्पिटलमध्ये सावंत शुद्धीवर आले की त्यांचा जबाब घ्यायचा आणि मला रिपोर्टिंग केल्याशिवाय कुठं जायचं नाही. पण तोपर्यंत माझी ड्युटी संपल. उलटी उत्तर द्यायची नाही वाघमारे. मी ऑर्डर देतोय, मला कारण द्यायची नाहीत. मी सांगेल तेवढं करायचं. ठेवा फोन. ठीक आहे सर. आपल्या भरोशाचा माणूस आहे का? बेभरोशाचा आहे. अहो भरोशाचा आहे. फक्त काय आपण सांगेल का नाही त्याच्या उलट करतोय, उलट म्हणूनच पाठवाल त्याला. चला येऊ का? हा या. तुम्ही उतरा आधी, मग आम्ही जाऊ. अर ओके. नाही मला वाटलं अजून एखादा बॉक्स देताय काय. जास्त मिठाई खाऊ नका, डायबिटीस होईल. ओ डायबिटीस. चला येतो. चला या.